हिंदू माणसांनी हिंदूकडूनच खरेदी करावी. प्लंबर, वायरमॅन यासारखे हिंदूच टेक्निशियन घरात बोलवावेत. मुस्लिम, जैन, शीख, बौद्ध हे सर्व हिंदूच्याच शाखा आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांचं वक्तव्य. सांगली येथील हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्व मंगल ग्रुपच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे बोलत होते. पहा काय म्हणालेत शरद पोंक्षे. थोडे कष्ट करावे लागतील. फर्निचर बनवायचं असेल तर शोधावा लागेल तुम्हाला, आणि संपूर्ण जगाचं दारुल इस्लाम बनवायचंय. त्यामुळं प्रत्येक अशा व्यवसायामध्ये प्लंबिंग, वायरमॅन, रिक्षा, टांगे, या सगळ्या अशा ज्या व्यवसाय रोज मर्रा की जिंदगीमध्ये ज्या लागतात, अशा सगळ्या व्यवसायामध्ये आता त्यांचं प्रमाण वाढत चाललंय. तुम्हाला ते प्रमाण पण वाढवावं लागेल. आपल्या तरुण मुलांना ज्या गोष्टी करायला भाग पाडावे लागतील त्याचं महत्व समजून द्यावं लागेल. पुढच्या वेळेला या प्रदर्शनामध्ये एक वायरमनचं स्टॉल असायला पाहिजे, एक प्लंबरचा स्टॉल असायला पाहिजे, एक असं तुमच्याकडं एखादा असा व्हॉट्सअप ग्रुप सांगलीमध्ये तयार व्हायला पाहिजे की तुम्हाला घरामध्ये नळ गळतोय, पंखा बंद पडलाय, वायर बदलायचे, टीव्ही फ्रीज रिपेअर करायचा आहे, असं कुठलंही काम साठी जर तुम्हाला हिंदू टेक्निशियन हवा असेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही फक्त आपला पत्ता आणि हे टाकलं आणि माझा पंखा बंद पडलाय, माझा फ्रीज बंद पडलाय, मला हिंदू माणूस पाठव, अशा पद्धतीचं आहे म्हणतात. मग ते सांगा तू पोचलं पाहिजे जास्तीत जास्त. त्याचा एक मोठा स्टॉल किंवा त्याची एक मोठी जाहिरात इथे लावली पाहिजे. लोकांना तो नंबर, प्रत्येक हिंदू माणसाच्या मोबाईलमध्ये तो नंबर पाहिजे की माझ्या घरातला कुठलाही प्रॉब्लेम आला त्या नंबरवर मी फोन केला की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला माझ्या घरामध्ये फक्त हिंदू टेक्निशियन येईल. मी भाजीपाला घ्यायला जाईन, मी फळं भाजी घ्यायला जाईन, मी काहीही विकत घ्यायला जाईन, ते विकत घेताना मी फक्त हिंदू माणसाकडूनच ते घेईन. आणि हिंदूंनी फक्त हिंदूंकडूनच वस्तू विकत घ्याव्या हे सांगण्याचा मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. मी कुठल्याही धर्माचं नाव घेतलं नाही, पण हिंदूंनी हिंदूंकडून विकत घ्यावं. म्हणजे जर प्रत्येक दुकानामध्ये किंवा हॉटेलमध्ये जैन धर्मीय हे विचारू शकतात खुलेपणाने की जैन डोसा मिळतो का, जैन चकली आहे का, आणि हा त्यांना दिलेला संविधानाने जर अधिकार आहे तर हिंदूंना सुद्धा, पण जैन पण हिंदूच आहे. जैन, शीख, बुद्ध हे सगळे हिंदू आहेत. या हिंदूंच्या शाखा आहेत. त्या काँग्रेसवाल्यांनी त्याचे वेगळे धर्म बनवले. मालेगाव महापालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानांचा फोटो लावण्यात आला. याबाबत काय म्हणाले शरद पोंक्षे पहा. म्हणजे एक वेळ गांधीजींचाही लावला नाही तरी चालेल, पण नेहरूंचा तर लावला पाहिजे. सेक्युलर देशामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे. वक्फ बोर्ड कायदा आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे. संविधान बचाव म्हणून मुंबळणारे, स्वतः संविधानामध्ये सेक्युलरिझम हा शब्द नंतर घुसळला, त्यांचा तरी फोटो लावला पाहिजे. 19 वर्ष ज्या पक्षाने सातत्याने त्यांचं नांगुलं चालन केलं आणि 79 वर्षांमध्ये 3 कोटी म्हणजे स्वतःचं घर वेगळं घेतलंच त्यांनी, पाकिस्तान नावाचं स्वतःचं हक्काचं वेगळं घर मागून घेतलंच, ओरबाडून घेतलंच, रक्तपात करून घेतलं, 10 लाख हिंदूंचे बळी घेऊन घेतलं. त्याच्यानंतर जे इथे राहिले आणि त्यांनी इथं राहावं म्हणून जे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यांचा तरी फोटो पाहिजे. माझा टिपू सुलतानचा फोटो. यानंतर हिंदू राष्ट्र निर्माण करण्याबाबतही शरद पोंक्षे यांनी आपली भूमिका मांडली. काय म्हणाले शरद पोंक्षे यावेळी पहा. इतकी भयान परिस्थिती आहे आज भारतामध्ये.
79 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन. एक अख्खा देश मुस्लिम राष्ट्र मिळवल्यानंतर उरलेला जो देश आहे तो हिंदूंचा न होता तो सर्व धर्म समभावाचा झाला, सेक्युलर झाला आणि त्यातली 8 राज्य मुस्लिम बहुसंख्य झाली. पुन्हा एकदा 79 वर्षानंतर 47 ची परिस्थिती आणलेली आहे. कुठेतरी एका ठिकाणी वाचलं होतं की 47 साली देश स्वतंत्र नाही झाला, 47 साली देशाचे तुकडे नाही झाले, देशाचे तुकडे होण्याची सुरुवात झाली. तो फक्त पहिला टप्पा होता. आता दुसऱ्या टप्प्यावर आलोय आपण. अजून एक दर 75 वर्षांनी एक तुकडा. हिंदू जागाच होत नाही म्हणून अशा प्रकारची प्रदर्शनं, अशा प्रकारची आंदोलनं करावी लागतात. पण हे आम्ही सांगायला गेलो हिंदूंना, फक्त हिंदू तुमच्या घरात येणारा कार्पेंटर, तुमच्या घरात येणारा प्लंबर, तुमच्या घरामध्ये येणारा वायरमन हा कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूंनाच बोलवा. तो किती उर्मट असला तरी चालेल, तो उशिरा आला तरी चालेल, आज येतो म्हणून सांगून 4 दिवसांनी आला तरी चालेल. धर्मांतरण होण्यापेक्षा 4 दिवस त्याची वाट बघणं कधी चांगलं. मी बोलतो म्हणून मला एकाने विचारलं होतं की तुम्ही पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल कधीच बोलत नाही, महागाईबद्दल कधीच बोलत नाही. मी त्यांना उत्तर दिलं होतं की माझं पेट्रोल समजा उद्या 200 रुपयावर गेलं, डिझेल 300 रुपये लिटरवर गेलं तर मी एक वेळ चालत जाईन सांगलीवरनं मिरजेला, पण मी हिंदू म्हणून चालत जाईन. पेट्रोल डिझेल 10 रुपये लिटरवर आलं, इतकं स्वस्त झालं, कदाचित फुकटच झालं, पण जर त्यासाठी मला धर्म बदलावा लागणार असेल तर मला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलंय की स्वतःचा धर्म कधी विकू नकोस. 40 दिवस अनन्वित यातना सहन करून महाराजांनी केवळ धर्मांतरण करणार नाही म्हणून आपले प्राण सोडले. त्या छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. मला पेट्रोल डिझेल महाग झालं तरी चालेल, माझ्या भाज्या महाग झाल्या तरी चालतील, मी भाकर तुकडा खाऊन राहीन, मी एक वेळच जेवून राहीन, पण मी एकाच कपड्यात राहीन, पण मला हिंदू म्हणूनच शेवटपर्यंत राहायला आवडेल. यानंतर भारतीय मुस्लिमांच्या संदर्भामध्ये शरद पोंक्षे यांनी काय सांगितलं पहा. तरी ओरिजिनल जो इस्लाम आहे, जो अरबस्थानात आलेला आहे, तो तुम्हाला तुमचा मानत नाही. भारतातल्या मुसलमानांना हे नीटपणे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. भारतीय मुसलमानांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडे कोणी समाज सुधारकच तयार होत नाही. चार 5 पिढ्या मागे गेला तर सगळे हिंदू आहेत. 98% भारतीय मुसलमान हे 5-6 पिढ्यांच्या पाठीमागं हिंदू होते. घाबरले, जीवाला घाबरले, तलवारी मानेवर ठेवल्याबरोबर घाबरले त्यांच्या 5 पिढ्या. बरं, घाबरणं हे काही चुकीचं नव्हे. आता मी गॅरंटी देऊन सांगतो, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मानेवर जर तलवार ठेवली आणि त्याला सांगितलं की हिंदू हो, मुसलमान हो, नाही तर आता तुझी मान कापतो, तर इथले 100% हिंदू हे मुसलमान होतील. ह्याच्यात चुकीचं काही नाही. आपण होणार मुसलमान, घाबरणार, आपण मान कापली जाण्यावर घाबरणार नाही. म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती संभाजी महाराज असतात. आपण सगळेच जण माना कापून घेतले तरी हिंदू सोडणार नाही असं झालं तर मग संभाजी महाराजांचं वेगळं महत्वच राहणार नाही. काही मग छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळं महत्वच राहणार नाही. सावरकरांचं, भगतसिंगचं वेगळं महत्व का आहे? कारण ते या सगळ्याला घाबरले नाही. आम्ही घाबरलो, त्यांच्या 4-5 पिढ्या मागच्या सगळ्या घाबरल्या, मुसलमान झाल्या, पण आता त्यांनी हिंदू व्हायला पाहिजे. जे मुसलमान झाले त्यांना ते खरे ओरिजिनल मुसलमान मानतच नाही. आपण जसे काफर आहोत तसे ते त्यांच्यासाठी तुच्छ आहेत, ते गुलाम आहेत. त्यामुळे इथले जे मुसलमान आहेत, जे कन्व्हर्टेड सगळे मुसलमान आहेत, हे मुस्लिम राष्ट्रामध्ये जात नाहीत.
तर त्यांना तिथे गुलामाची किंमत आहे. आणि हिंदुत्वासाठी कोणी काम केलं पाहिजे हेही शरद पोंक्षे यांनी सांगितलंय. पहा, खरं तर हे सगळं राजकीय पातळीवर झालं पाहिजे. आमदार खासदारांनी सगळं तर केलं पाहिजे. त्यांच्याकडे ती पॉवर आहे, त्यांना संरक्षण मिळतं सरकारकडनं. हे मी बोलतो, माझ्या आजूबाजूला कोणी नाहीये पोलीस कोणी नाहीये, बंदूकधारी. आमदार खासदारांच्या आजूबाजूला ते असतात, त्यांना संरक्षण असतं. त्यांनी खरं तरी बोललं पाहिजे.